चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. धन्यवाद डीजे. सर्वांना गुड मॉर्निंग. आपण पाहतोय अमर कोहली चषक 2022चा महासंग्राम. आज जर पाहायचं झालं तर एकंदरीत या स्पर्धेचा चौथा दिवस आपण पाहतोय. प्रथम 2 दिवस ग्रामपंचायत लीग होती आणि त्यानंतर आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे दुसरे दिवस. तर दिगंबर भोईर पहिले षटक हाताळण्याकरिता टिंबिवली गावाच्या एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकेरी धावीने या ठिकाणी धावफलकावर श्री गणेशा होते. खातं खुललं जातंय. आयडी घेऊन यायचं प्लीज. फलंदाजी करणारा संघ तर षटकातील दुसरा चेंडू असेल. गोलंदाज दिगंबर भोईर. राईड मोर्थ विकेट मारा केला जातोय. चेंडू हाताळला जातो. यावेळेस फुलटच चेंडू भिरकावून दिलाय. हवाई सफर करण्यासाठी चेंडूला पाठवलं गेलं. 1 बॉल सीमा रेषा पार चौकाराकरिता. डीजे. तर एकंदरीत 5 ऑन द बोर्ड आपण पाहतो. 5 धावा लागल्या जात आहेत. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली धन्यवाद चषकचा डीजे. मान, तिथे होतो. 5 धावा लागल्या जात आहेत. दोन्ही चेंडूचा एकंदरीत खेळ आपण पाहतो. या पहिल्या षटकामध्ये मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू येईल. पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज. या ठिकाणी आयडिया आलेला नाही. फलंदाजी करणारा संघ हो यावेळेस थोडासा जास्त उचली घेणारा चेंडू आपण पाहतोय. निश्चितच चांगला चेंडू या ठिकाणी पंच दर्शवितात. तर आता मात्र या ठिकाणी कुठेतरी रोखलं गेलं. या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. बेलवडीचा संघ या ठिकाणी निश्चितच 3 चेंडूचा एकंदरीत खेळ पाहतो. 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी दिशा भरकटली गेली आणि चेंडू जातो सीमा रेषा पार चौकाराकरिता आणि वाईडचा इशारा. ओहो. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. एक मोठा बोनस दिला जातो बघा. चेंडू वाईट आणि 4 धावाही दिल्या जातात. म्हणजे दुधामध्ये साखर मिसळून दिले असं म्हणावं लागेल या ठिकाणी गोलंदाजाकडून. तर एकंदरीत 5च्या साह्याने धावफलकावर धावा आपण पाहतोय. 10चा आकडा आला की निश्चितच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याची आठवण होते. 24 एप्रिल 1973 दिवशी त्याचा जन्मदिवस देखील येतोय. जर्सी क्रमांक 10 ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर्ड केली गेले. तर या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर दुहेरी धावसंख्येने एकंदरीत जर विचार करायचा झाला तर धावा एकंदरीत लागल्या जात आहेत. 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगली स्थितीमध्ये आपण पाहतो बेलवडी संघ. मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी निश्चितच या षटकामध्ये 2 चौकार आलेत. एक वाईटच्या स्वरूपाने आलेले. त्यानंतर एक मिड विकेटला देखील एक चौकार आलेला. त्याच्यामुळे निश्चितच चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल. पुढील चेंडू या ठिकाणी बॉन्सर या ठिकाणी पंचांचा इशारा वाईटचा येतोय. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव 1 बॉलचा इशारा देखील येतोय. ऋषी आणि प्रमोद ही जोडी आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 11 ऋषी
आणि प्रमोद यावेळेस हवाई सफर केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठलीही चुकी करत नाहीये. पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या अष्टाला जातोय प्रमोद. आयोजक अमर कोली पांगा त्याने चषक भरविला. विचार करायचा झाला तर या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. प्रमोद याची खेळी संपुष्टात येत तंबूच्या अष्टाला जातोय प्रमोद. तर नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचं प्लीज बेलवडी संघ, कारण उशीर झालेला आहे या सामन्याला. निश्चितच जबरदस्त आयोजन नियोजन अमर कोहली आयोजन नियोजन केलं गेलं. आपण पाहतोय खेळाडू कक्ष, त्यानंतर आपण पाहतोय आणखीन प्रेक्षकांसाठी 3-4 तंबू उभे केले गेले. समालोचन कक्ष पाहतो, मान्यवर कक्ष पाहतो आपण. निश्चितच काय आयोजन नियोजन या स्पर्धेचं केलं गेलंय अमर कोहली याच्या माध्यमातून. निश्चितच तर नवीन फलंदाज आकाश. तर षटकातील पुढील चेंडू होतो यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, मात्र या ठिकाणी कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं म्हणावं लागेल. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावफलकावर आपण पाहतो एकंदरीत लागले गेले तर 13 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतो. एक गड्याच्या मोबदल्यात बेलवडी संघ. तर दुसरं षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल कर्णधाराकडून हे पाहावं लागेल. जर विचार करायचा झाला पहिल्या षटकाचा चांगली फलंदाजी झाली गेली, त्यानंतर निश्चितच गोलंदाजाने कमबॅक केलं अंतिम 2 चेंडूवर. त्याच्यामुळे कुठेतरी बेलवडी संघाला या ठिकाणी यश ऋषिकेश आणि आकाश ही जोडी आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज अतिश दिवा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता तो अतिश. तर आकाशाला स्ट्राईक एंडवर पाहतो, नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश. ही जोडी सलामीला आलेला ऋषिकेश आणि तर या ठिकाणी बेलवडी संघाला पॅनलाइज केलं जाते. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. तर आकाश आणि या ऋषिकेश ही जोडी दोन धावांनी पॅनलाइज केले गेले बेलवडी संघाला. कारण खूप वेल आपण पाहतोय जी वेल मित्रांनो कुणासाठी थांबत नाहीये. यस गाडची पेनल्टी दिली गेली कारण तुम्ही मैदानामध्ये गाड काढू शकत नाही. नियम लक्षात असू द्या बेलवडी संघ. तर त्याला सुरुवात करायची. दुसरे षटक हाताळण्याकरिता सज्ज होते अतिशय दिवा. टिंबिली गावाच्या एंड कडनं आपण पाहते गोलंदाजीचं एंड. तर क्षेत्रक्षणामध्ये कुठेतरी बदल केला जाते. आपण पाहतोय एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ क्षेत्रक्षक. त्यानंतर आपण पाहतोय 38 सर्कलमध्ये देखील एक मिड विकेटला क्षेत्रक्षक आहे. त्यानंतर आपण पाहतोय डीप कव्हरला एक क्षेत्रक्षक, त्यानंतर पॉइंटला एक क्षेत्रक्षक पाहतोय. त्यानंतर गलीमध्ये सुद्धा एक क्षेत्रक्षक या ठिकाणी पाहतोय. निश्चितच चला घाई करा प्लीज खारबाव संघ, जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा मंडळाला, कारण आपल्याला आज भरपूर सामने खेळवायचे आहेत. यास गेम ऑन गेम स्टार्ट होते. पहिला चेंडू येतो दुसऱ्या षटकातील. यावेळेस हवाई सफर केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्रक्षक चेंडू खाली येतो. आता मात्र या ठिकाणी चुकी केली गेली असं म्हणावं लागेल. मोका भी दिया और चौका भी दिया. कम ऑन डीजे. आयोजक अमर कोली पांगा त्याने चषक भरविला. भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. सामाजिक संस्कृती
या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले गेले तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी खाता खोलला गेलाय. एकंदरीत जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी 4 धावांवर वैयक्तिक खेळी करतो. एका चेंडूचा सामना केला आतापर्यंत या फलंदाज आकाश जाधव यांनी. तर एकंदरीत धावा धापलकर लागल्या जात आहेत. 17 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावर आपण गोलंदाज अतिश दिवा आपण पाहतोय टेंबुली गावाच्या एंडकडनं. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल आकाश जाधव. रायडा मोरचा विकेट मारा केला जातोय. दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र या ठिकाणी 19 धावा ऑन द बोर्ड आपण पाहतो. एका गड्याच्या मोबदल्यात आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. पहिला सामना झाला कांबे विरुद्ध गावदेवी माजिवली. त्यामध्ये माजिवली संघ या ठिकाणी विजयी झाला. त्यामध्ये भावेश पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू होता. त्यानंतर आपण दुसरा सामना पाहतो आजच्या दिवसातील गावदेवी बेलवडे आणि कालिका माता खारबाव संघ यांच्यामध्ये एक काटेकी टक्कर. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज आकाश. यावेळेस निश्चितच दिशा भरकटली गेली असं म्हणावं लागेल. 1 धाव अतिरिक्त साह्याने या ठिकाणी एकंदरीत 20-20 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा धापलकर लागल्या जात आहेत. सुंदर आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही जगभर लाईव्हच्या पण आपण ही स्पर्धा आपण पाहतो. टेलिकास्ट केलं जात आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. चांगलं आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच बक्षीस मात्र 20,000 मात्र या ठिकाणी 1 लाखाच्या टुर्नामेंटला देखील हे आयोजन लाजवेल असं या ठिकाणी. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी कुठलीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होतो आकाश जाधव याची खेळी संपुष्टात. कमॉन ठीक आहे. जल्लोष होतो दरवर्षाला क्रिकेटच्या या मैदानावर. आज प्रेमळ स्वभावामुळे अमर बनलाय साऱ्यांची जान. आज प्रेमळ स्वभावामुळे अमर बनलाय साऱ्यांची जान. तर दुसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाताना आकाश जाधव याची खेळी संपुष्ट आहे. चांगली खेळी या ठिकाणी केली गेली आकाशाच्या माध्यमातून. जर विचार करायचा झाला तर एकंदरीत 6 धावांची वैयक्तिक खेळी करून या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला गेलाय. तर निलेश डगला या ठिकाणी येतोय. नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागेल कारण ज्यावेळेस चेंडू झेल घेतला गेला त्यावेळेस क्रॉसिंग झाली. त्यामुळे निश्चितच नॉन स्ट्राईक एंडला येऊन थांबावं लागेल. तर ऋषिकेश सलामीला आलेला फलंदाज. मोठी अपेक्षा असेल संघाकडून. यावेळेस चेंडूला सन्मान दिला गेला मात्र या ठिकाणी एक सिंगल देखील धाव पूर्ण केली जाते. निश्चितच समालोचन करताना कपिल देव निकम नेहमी सांगत जर चांगला चेंडू असेल तर त्या ठिकाणी सन्मान द्या. जर खराब चेंडू असेल तर त्याचा त्या ठिकाणी अपमान करा. तर या ठिकाणी चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला या ठिकाणी सन्मान दिला गेला फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून. तर 1च्या साह्याने एकंदरीत आपण धावा पाहतो. धापलकावर लागल्या जात आहेत. 21 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. पुढील चेंडू सज्ज होईल आता मात्र निलेश. आता मात्र या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला. या लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेपर्यंत निश्चितच एक सिंगलच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अचूक फेकी येते त्या ठिकाणी. निश्चितच जर चेंडूला कव्हर नसतं दिलं असतं तर आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव गेली असती. तर एकेरी धावीने आता मात्र 22 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 22 धावा ऑन द बोर्ड आपण पाहतोय या ठिकाणी. षटकातील शेवटचा चेंडू असेल. दुसरे षटक आपण मार्गस्थ पाहतो. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण जर विचार करायचा झाला तर अतिश दिवा याच्या माध्यमातून आपण बघितली. एका बाजूने खारबावचा संघ तर एका बाजूने आपण पाहतोय बेलवडी वसई तालुक्यातील एक संघ आपण पाहतोय. निश्चितच वसई तालुका आणि पालघर जिल्हा या ठिकाणी निश्चितच 2 संघांमध्ये आपण लढत पाहतोय. एका बाजूने भिवंडीचा तर एका बाजूने वसईचा संघ, एका बाजूने पालघर. तर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली कुठलीही चुकी करत नाही. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी भोपलाई न फोडता नितेश जाधव बॅक टू पवेलियन. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान.
काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. निश्चितच पूर्णपणे रोखलं जातं. या ठिकाणी बेलवडी संघ एक मोठा संघ मानला जातोय वसई तालुक्यातील. तर या ठिकाणी त्यांना कुठेतरी रोखलं जातंय असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज संदीप वडाली येतोय. नवीन फलंदाज संदीप वडाली नवीन गोलंदाज. तिसरं षटक आपण पाहतो या ठिकाणी हाताळण्याकरिता कर्णधाराने विश्वास दाखवलाय संदीप याच्यावर. तर एकंदरीत धावा पाहतो आपण 22 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. तिसरा गडी या ठिकाणी तंबूच्या अष्टयाला गेलाय. तर नवीन फलंदाजाचा आयडी या ठिकाणी द्यायचा आहे. पंच 1 मिनिट. प्लीज आयडी आहे का या खेळाडूचा? फलंदाजाचा आयडी पाठवायचा आहे. कल्पेश मडके या ठिकाणी डावपुरा फलंदाज आपण पाहतोय. तर एका बाजूने आपण पाहतोय निलेश आउट झाला ना, ऋषिकेश आहे ना, ऋषिकेश सलामीला आलेला फलंदाज. ऋषिकेश आउट झाला का? तर कल्पेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाज आपण पाहतोय संदीप वडाली. पहिला चेंडू हाताळला जातोय यावेळेस. हो सुंदर चेंडू या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. बॅटचं चुंबन घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. चितच वसई तालुक्यातील बुलंद आवाज प्रमोद शेडगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच पण पाहतोय जवळजवळ ही स्पर्धा आजचा या स्पर्धेचा जवळजवळ 4था दिवस. 4 दिवसामध्ये या ठिकाणी प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं गेलं. तेच प्रमोद शेडगे सर या ठिकाणी उपस्थित. निश्चितच आयोजकांच्या वतीने अमर कोहली चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर या सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. नवीन फलंदाज गुरुनाथ किरकिरा येतोय. नवीन फलंदाज. यस चांगली सुरुवात या षटकामध्ये. आता मात्र या ठिकाणी पॉइंटला कट केलं गेलंय चेंडू. त्या ठिकाणी कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुलावर आणि या ठिकाणी अपघात करतोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. गुरुनाथ याला 1 धावेवर तंबूमध्ये परतावं लागते. कमॉन डीजे. आदिवासी एकता न्यारे क्रीडा मंडल हाय चांगलं. क्रीडा मंडल हाय चांगलं. क्रीडा मंडल हाय चांगलं. अमर कोहली स्पोर्ट लय झुंजारे. टीम ही दादाची पॉवरफुल. दादाची पॉवरफुल. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज बालकृष्णा पाटील मैदानामध्ये सज्ज होतोय. पुढील चेंडू चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हाताळली जाते. हो क्या बात आहे. जबरदस्त बघा चेंडूला पिचिंग केली जाते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय आणि बाकीचं काम करतोय एसटी रक्षक. तर एकंदरीत आपण धावा पाहतोय. 23 धावा धावपटकार लागले गेले. तर 5 गड्यांच्या मोबदल्यात यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते पंचांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली जाते. अचूक लाईन अचूक लेंथवर या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाज संदीप वडाले आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी होते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं असं म्हणावं लागेल. हो 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 पुन्हा एकदा त्याच प्रकारे
निश्चितच मागच्या चेंडूची कॉपी केली जाते या ठिकाणी. 23 धावा ऑन द बोर्ड आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय. अमर कोहली या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित होताना या स्पर्धेचे सर्व आता पाहतो आपण. आत्ता मात्र या ठिकाणी कुठेतरी दिशा थोडीशी भरकटली गेले. एक अतिरिक्त धाव येते स्क्वेअर लेग डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू या ठिकाणी हाताळला जातो. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने एकंदरीत आत्ता मात्र धावा लागल्या जात आहेत. 24 ऑन द बोर्ड आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू येतो. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. एस्टेनच्या मागे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं. चांगली फेकी देखील या ठिकाणी आपण पाहतो. एक धाव एकापेक्षा जास्त भेटू शकत नाही. तर एकेरी धावीने या ठिकाणी 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या जातात आणि पंचांचा इशारा देखील येतोय. 3 षटकं या ठिकाणी कंप्लीट होतात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत 25 धावा. तर अरुष 11 कुहे आणि आई गावदेवी फिरिंगपाडा दोन्ही संघांनी या ठिकाणी कर्णधार आपण उपस्थित. फिरिंगपाडा आणि अरुष 11 कुहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये लगेच कर्णधार पाठवायचे आहेत. पुढील सामना आपण पाहू. तिसरा सामना असेल आजच्या दिवसातील अरुष 11 कुहे आणि आई गावदेवी फिरिंगपाडा. त्यानंतर चौथा सामना आपण पाहणार आहोत. आई गावदेवी अंबराई वर्सेस आई गावदेवी शिरवली. दोन्ही रफ अँड टफ संघ आपण पाहणार आहोत. त्यानंतर चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा आणि आई कालिका माता पालिवली यांच्यामध्ये देखील आपण सामना पाहणार आहोत. त्यानंतर सुपरस्टार कुहे आणि जय हनुमान स्पोर्ट पिलानेपाडा. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये आपण 12 संघ पाहणार आहोत. निश्चितच माझ्या समेत जोडले जात आहेत प्रमोद शेडगे. निश्चितच एक जबरदस्त वसईचा बुलंद आवाज असे म्हणावं लागेल. ठिकाणी जवळजवळ ही स्पर्धा आपण पाहतो. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. हो यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टोळावलं गेलं. एक धाव कंप्लीट होते. चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय. एकेरी धावीने आता मात्र 26 ऑन द बोर्ड आपण धावा पाहतोय. चौथं षटक आपल्या ग्रामीण भाषेत असं म्हटलं जातं आहे की हाणामारीचं षटक या ठिकाणी हाताळलं जातं आहे. गोलंदाज स्वप्नील वडाली. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार चौकारा करता. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. या स्पर्धेला जे लेट उशिरा झाले असतील ते प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण दुसरा सामना पाहतो. पहिला सामना झाला आई गावदेवी माजिवली वर्सेस ओमसाई कांबे यांच्यामध्ये सामना झाला. त्या सामन्यामध्ये निश्चितच आई गावदेवी माजिवली संघ विजय झालेला आहे. त्या सामन्यामध्ये भावेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू होता. तर दुसरा सामना आपण पाहतोय. एक नाण्याची बाजू या ठिकाणी चालू आहे असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू येतोय. यावेळेस हो क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी होते. या ठिकाणी पूर्णपणे रोखलं गेलंय. निश्चितच कर्णधाराने म्हटलेलं की आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू आणि ते या ठिकाणी केलं गेलं या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू येतोय. सज्ज होईल पुन्हा एकदा फलंदाज गुरुनाथ. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. कुठलीही चुकी करत नाहीये. आणखीन एक गडी बाद होतो या ठिकाणी बेलवडी संघाचा. जल्लोष होतो दरवर्षाला क्रिकेटच्या या मैदानावर. आज प्रेमळ स्वभावामुळे अमर बनलाय साऱ्यांची जान. आज प्रेमळ स्वभावामुळे अमर बनलाय साऱ्यांची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषक. काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आणि चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. पाहायला भेटते खारबाव संघाकडून. आई कालिका माता खारबाव संघ निश्चितच
सेशन मध्ये आपण बघितलं यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कमी पडला जातोय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चुकी केली जाते विकेट किपर याच्याकडून एसटी रक्षकाकडून आणि बघा तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये असं म्हणावं लागेल. तर तिहेरी धावसंख्येने एकंदरीत आपण आता मात्र धावफलकावर 33 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढील चेंडू यावेळेस हो सुंदर चेंडू म्हणावा लागेल. या ठिकाणी निश्चितच डेड बॉल केला जातोय. या ठिकाणी डॉट बॉल होतोय. षटकाची समाप्ती एकंदरीत आपण पाहतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा 33 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. हॅलो थँक्यू. तर आपण टॉस करणार आहोत. खेळणारे 2 संघ आई गावदेवी फिरिंगपाडा आणि आरुष 11 कुहे या 2 संघादरम्यान आपण लढत पाहणार आहोत. तर टॉस करण्यासाठी मनीष पाटील आपल्यासोबत जोडला गेलाय. त्याच्या शुभ हस्ते आपण इथनं टॉस करणार आहोत. एका बाजूला अमर तर एका बाजूला कोळी असे टॉस या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आले. कोळी असं कॉल आणि यस टॉस इथे जिंकला फिरिंगपाडाच्या कॅप्टननं. मी मोनिशला पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस या ठिकाणी आपण जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घ्याल? बॅट का निर्णय का अशा प्रकारचा निर्णय आपण बऱ्याचशा कमी कर्णधारांना घेताना पाहतो. एक धाडसी निर्णय. सध्या टेनिस क्रिकेटमध्ये ट्रेंडच चालू आहे. टॉस जिंकेल तो फिल्डिंगच स्वीकारतो, परंतु तू फलंदाजी करणार आहे. का उद्दिष्ट मनामध्ये? आमचा बॉलिंग बेस्ट आहे म्हणून रन चेस करायला. आणि काय म्हणशील अमर कोळी चषकाविषयी तुझं मत काय असेल हे आयोजन पाहिल्यानंतर? खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस हारला, टॉस जर जिंकला असा काय निर्णय असा? क्षेत्ररक्षण म्हणजे जे तुम्हाला हवं होतं ते मिळालं आहे. तर आता कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? 35 ते 40 धावा. थँक्यू सो मच. तुला देखील विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर मित्रांनो टॉस इथे संपन्न झाला आहे. नाणेफेकी जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय फिरिंगपाडाच्या कॅप्टननं स्वीकारला आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेत व्हॉइस ऑफ पालघर जिल्ह्यातील एक बुलंद आवाज आहे प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्यासोबतच मित्रांनो नुकताच तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला संजयजी लाथड यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांना इन्व्हाइट करूया. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीरजी ठाकरे. तर एकंदरीत जर विचार करायचा झाला तर 33 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 34 धावांचं आव्हान ठेवलं गेलं या बेलवडी संघाने. एकंदरीत 4 षटकाचा विचार करायचा झाला तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो. लो स्कोरिंगचा सामना आपण मागचा सामना देखील पाहिलेला आणि हा देखील सामना आपण पाहतो. लो स्कोरिंगचा सामना या ठिकाणी 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चला फलंदाज मैदानामध्ये जरा घाई करा कारण उशीर होतोय. जवळजवळ आपण असंच म्हणावं लागेल दुपारच्या 17कडे वाटचाल करतोय. सूर्य जवळजवळ आता डोक्यावर येत दिसतोय. तर आज या स्पर्धेचा आपण पाहतोय 4था दिवस. तर ग्रामपंचायत लीग देखील या ठिकाणी आपण बघितलेली. नंतर आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे 4 दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवशी सोनिका माता रावतेचा पण ई संघ पुढे आलेला आहे. तर आज दुसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा. अनेक आजच्या दिवसामध्ये सुद्धा दावेदार संघ आहेत. फिरिंगपाडा संघ आहे, शिरवली संघ आहे, त्यानंतर अंबराईचा संघ देखील एक चांगला संघ मानला जातोय देखील या ठिकाणी आहेत. निश्चितच कोणता संघ आजचा दिवस गाजवेल हे आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये समजेलच. एकंदरीत जर पाहायचं झालं चांगली सुरुवात गोलंदाज आकाश
संदीप आणि ज्ञानेश्वर ही जोडी आपण पाहतोय. यावेळेस हो सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, मात्र एक धाव रोखू शकत नाही. मिडॉनला या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते, तर एकेरी धावीने या ठिकाणी श्री गणेशा होतोय धाव फलकावर. एक धावीने खातं खोललं जात आहे खारबाव संघाचं. पहिलं षटक आपण पाहतोय. तर आता मात्र संदीप स्ट्राईक एंडवर येतोय, चांगली गोलंदाजी होते. यास षटकातील तिसरा चेंडू येतोय, सज्ज होतोय समीर. फुलटा चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा पार जाईल का? यास चेंडू या ठिकाणी जातो सीमा रेषा पार चौकार करता. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. वात डीजे. तर या ठिकाणी अंबरे संघाचे देखील आगमन होते. निश्चितच त्यांचं देखील अमर कोहली चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत करते. बालाराम कोंडारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच जबरदस्त आयोजन नियोजन केलं गेले या स्पर्धेचे. सर्व आपण पाहतोय अमर कोहली निश्चितच स्टेजवर उपस्थित आहेत. या ठिकाणी आणखीन एक चेंडूची निर्धाव सांगता होते. तर एकंदरीत आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 5 धावा ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि एकंदरीत या 5च्या इनिंगमध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. 5वा चेंडू येतोय. यावेळेस सुंदर चेंडू, थोडासा लो राहतो, सबमरीन डिलिव्हरी असं म्हणावं लागेल. एकंदरीत 5 धावा आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ होते. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजाला बेनिफिट असते, मात्र त्या ठिकाणी गोलंदाज फायदा उठवताना उठवताना आपण पाहतोय गोलंदाज आकाश. पुढील चेंडू सज्ज होतोय संदीप ज्ञानेश्वर. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी गतीमध्ये मिश्रण केलं जाते. स्लो रन गतीचा चेंडू आणि षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा धापलकर लागल्या गेल्या. सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी कमी पडताना आपण पाहतोय. एकंदरीत 34 धावांचं आव्हान घेऊन तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा लागल्या गेल्यात. तर या ठिकाणी पॅनल्टी देखील दिली गेलेली, त्यामुळे 2 धावा प्लस केल्या जात आहेत. 7 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. तर पुढील चेंडू येतोय. निश्चितच कैलास मडवी याच्याकडून सुपरस्टार कुहे संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेस हो क्या बात है. तर या ठिकाणी पंच थोडासा स्वैरमारा दर्शवितात, वाईटचा इशारा येतोय. तर एक अतिरिक्त सय्याने एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा धापलकार लागल्या जात आहेत. दुसरं षटक गोलंदाज निलेश डवला, मुकेश डगला गोलंदाज आपण पाहतोय. पुढील चेंडू येतोय. पहिला चेंडू स्वर मारा झालेला, पण एकदा पहिला चेंडू हाताला जातो. या ठिकाणी हवाई सफर केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, मात्र या ठिकाणी निश्चितच खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मोका भी द्या और चौका भी द्या. यस डीजे. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभोली गावची शान. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभोली गावची शान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा. तर एकंदरीत 12 धावा धापलकार लागल्या जात आहेत. चांगली भागीदारी रचली जाते पहिल्या विकेटसाठी. संदीप आणि ज्ञानेश्वर याच्याकडून पुन्हा एकदा या ठिकाणी हवेमध्ये चेंडू आहे. ठिकाणी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय, चुकीला माफी नाही. ठिकाणी 2 झेल या ठिकाणी धरतीला दान केले जात आहेत. 2 धावा देखील तत्पूर्वी पूर्ण केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र 14 धावा धापलकार लागल्या जातात. दुसरा षटक आपण पाहतोय गोलंदाज निलेश डगला गोलंदाज. चांगली गोलंदाजी होते, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. आपण म्हणतो ना बुडत्याला काठीचा आधार, तर गोलंदाजाला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा आधार असतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. तिसरा चेंडू या ठिकाणी हवेमध्ये होता. पुन्हा एकदा या ठिकाणी तिसरा चान्स गमावलेला आहे. तिसरी संधी दिली जाते फलंदाज संदीप याला. काय फलंदाजी होते.
निश्चितच संधी आपण पाहतोय शतरक्षकाकडे येते, मात्र या ठिकाणी वारंवार झेल सोडले जात आहेत. तर पुन्हा एकदा दुहेरी संख्येने धावफलक पुढे सरसावतोय. एकंदरीत 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सुरेख फलंदाजी होते. प्रत्येक चेंडूवर 2 धावा घेतल्या जात आहेत. बघा, जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. झेल देखील दिले जात आहेत, मात्र या ठिकाणी ते स्वीकार केले जात नाही आहे क्षेत्ररक्षकाकडून. आता मात्र या ठिकाणी बदल केला जातोय. तर पुढील चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप वडाली. तर निलेश गोलंदाज. आतापर्यंत 3 चेंडूवर 3 झेल देखील सोडले गेलेत. पुन्हा एकदा बघा, 4 चेंडू या ठिकाणी 4 झेल धरतीला दान केलेत असंच म्हणावं लागेल. या ठिकाणी निश्चितच खराब शतरक्षकांनी बघा फेकी देखील खराब केली जाते. आणखीन एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने चोरटी धाव असं म्हणावं लागेल. तर एकंदरीत 3 धावा घेतल्या जात आहेत आणि संधी सुद्धा दिली जाते. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 4 झेल सोडले गेलेत. गोलंदाजाने आपलं काम चोख बजावलेलं, मात्र या ठिकाणी शतरक्षक वारंवार चुकी करतात. प्रत्येक चेंडूवर 4 चेंडूमध्ये 4 झेल सोडले गेलेत. पुढील चेंडू आपण पाहतोय सज्ज होतोय. आता मात्र ज्ञानेश्वर. आता मात्र या ठिकाणी निश्चितच चांगले चेंडू म्हणावं लागेल. थोडंसं कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. तर धावसंख्या एकंदरीत लागली गेले 19 धावा लागली गेले. तर या ठिकाणी या भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू काटेला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस बॅटची कडा लागते, मात्र या ठिकाणी चांगलं बॅकअप आपण पाहतोय. एसटीच्या मागे 1 धाव कंप्लीट केली जाते. तर 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. 2 षटकात समाप्तीनंतर 20 धावा लागल्या जातात. अजूनही जवळजवळ 14 धावीची गरज. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरता 14 धावीची गरज असेल. या ठिकाणी भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू काटेला साहेब या ठिकाणी उपस्थित. निश्चितच त्यांचं देखील मी अमर कोहली चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतो या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व देखील अमर कोहली या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये आहेतच. काय आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी जवळजवळ 4 तंबू उभारले गेले. त्यानंतर खेळाडू कक्ष पाहतोय, समालोचन कक्ष पाहतोय, मान्यवर कक्ष देखील आपण पाहतोय. त्यानंतर डीजे कक्ष देखील. काय आयोजन नियोजनबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच सर्व खेळाडूंना या ठिकाणी एक चांगलं स्टेज निर्माण करून दिला असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून मैदान देखील बघा, जबरदस्त मैदान. 4ही बाजूने आपण सीमारेषा पाहतोय. असं पुढील चेंडू गोलंदाज गुरुनाथ किरकिरा. यावेळेस आत्ता मात्र चुकी केली जाते. पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या अष्टाला जाताना. अमर बनलाय साऱ्यांची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. कोहली चषकचा मान. तर नवीन फलंदाज या ठिकाणी सत्यवान येतोय. निश्चितच विश्वनाथ खरपडे याच्याकडून चेडोबा स्फोट जांभूलपाडा आणि आई गावदेवी माजोली संघाला शुभेच्छा आल्या आहेत. निश्चितच शुभेच्छांचा देखील वर्षा होतो. ज्यांचे फेवरेट खेळाडू आहेत त्यांच्यावर देखील एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर एकेरी धावीने आता मात्र धावफलकावर 21-21 ऑन दी बोर्ड आपण पाहतो. चांगली भागीदारी रचली गेली संदीप आणि ज्ञानेश्वर याने. त्यानंतर नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये सत्यवान गवारी. 10 चेंडू आणि विजयाकरता 13 धावीची गरज. पुढील चेंडू गोलंदाज गुरुनाथ. यावेळेस पंचांचा नोचा इशारा येतो. या फ्री हिटचा इशारा देखील येईल, यात काही शंका नाही. तर या ठिकाणी संधी आपण पाहतोय, संधी चालून आले.
फलंदाजाकडे फलंदाज संदीप आपण पाहतो, तर एका बाजूने सत्यवान ही जोडी आपण मैदानामध्ये कार्य करताना पाहतोय. बेलवडी संघ आपण पाहतोय 2 हात करतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, मात्र कव्हरच्या वरून या ठिकाणी निश्चितच चेंडूला धाडलं गेलं. त्यानंतर चांगलं बॅकअप दिलं गेलं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र धावपलकावर धावा लागल्या जात आहेत. 24 ऑन द बोर्ड लागल्या जातात. अजूनही 10 धावेची गरज विजयाकरता असेल. येणारे चेंडू असतील 9 आणि 10 धावा. म्हणजे कुठेतरी समीकरण थोडंसं सोपं होतं चाललंय खारबाव संघासाठी. निश्चितच चांगली फलंदाजी होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय. यावेळेस यू मिस आ हिट. या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. संदीप याची खेळली संपुष्टात येते. म्हणजे सलामीची जोडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला घालवण्यात यश आलं गेलं या बेलवडी संघाला. कमॉन्डीचे टेंबवली गाव सारा हाय साथीला आयोजक आहे अमर कोली. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. नवीन फलंदाज प्रदीप जाधव मैदानामध्ये येतोय. आता मात्र 8 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावा अशीच गोलंदाजी करावी लागेल. टिच्चूर मारा करावा लागेल. जर तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि त्या ठिकाणी निश्चित त्याचप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू सज्ज होईल. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय. नवीन जोडी पाहतोय सत्यवान आणि प्रदीप याची. यावेळेस एक चांगला चेंडू हाताळला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेतोय चेंडू. बाकीचं काम करतोय इष्टी रक्षक. निर्धाव चेंडू आणखीन एक आपण पाहायला भेटतो. आता मात्र 7 चेंडू आणि विजयाकरता 10 धावा. कुठेतरी पुनरागमन करताना आपण पाहतोय बेलवडीचा संघ या ठिकाणी चांगली गोलंदाजी होते. आता मात्र या ठिकाणी रोखलं गेलंय खारबाव संघाला 3ऱ्या षटकामध्ये. यस सुंदर चेंडू. आता मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा येतो पंचांचा. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येते. आता मात्र 7 चेंडू आणि विजयाकरता धावेची गरज असेल 9. प्रदीप आपण पाहतोय एका बाजूने सत्यवान ही जोडी. 9 धावेची गरज. 3रं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. गोलंदाज गुरुनाथ किरकिरा. पुढील चेंडू सज्ज होतो खेळण्यासाठी प्रदीप जाधव. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. षटकाची समाप्ती होते. आता मात्र या ठिकाणी निश्चितच एक रफ अँड टफ सामना आपण पाहतो. रंगतदार स्थितीमध्ये एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतो. या ठिकाणी कालिका माता खारबाव आणि आई गावदेवी बेलवडी संघ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली गेली बेलवडी संघाने. कुठेतरी मी तर म्हणेन कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. 6 चेंडू आणि विजयाकरता 9 धावेची गरज. कोणत्या गोलंदाजावर या ठिकाणी विश्वास दाखवला जातोय कर्णधाराकडून. चला जरा घाई करा प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण वेळ थांबत नाहीये. तर मयूर पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी करावी लागेल मयूर याला. कारण एकंदरीत जर बायचं झालं 9 धावा. फक्त एकंदरीत 34 धावांचं आव्हान होतं आणि या ठिकाणी निश्चितच कुठेतरी रोखलं जाते. खारबाव संघ एक भिवंडी पट्ट्यातील एक मोठा संघ मानला जातो. मात्र या ठिकाणी वसई तालुक्यातील संघ देखील कुठे कमी नाही. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये आपण बघितलं थोडंसं निराश केलेलं. मात्र गोलंदाजाने आपलं या ठिकाणी काम केलं गेलंय. तर मात्र नवीन गोलंदाज मयूर पाटील. अंतिम षटक 9 धावा. डिफेन्स करेल का खारबाव संघ का डिफेन्स करू दिला जाणार नाहीये. तर बेलवडी संघाकडून याच पहिला चेंडू हाताळला जातो अंतिम षटकातील. पहिला चेंडू यावेळेस त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आत्ता मात्र 7 धावेची गरज. 1 धाव शॉट पंचांनी दर्शविली जाते. पंच आपण पाहतोय राजेश त्या ठिकाणी दर्शवित आहेत. 1 धाव या ठिकाणी कपात केली जाईल. स्कोर बोर्डमधून या ठिकाणी कुठेतरी 2 धावांची पॅनल्टी देखील या संघाला दिली गेलेली. तर आता मात्र 8 धावेची गरज असेल. 5 चेंडू आणि विजयाकरता 8 धावा. कुठेतरी या ठिकाणी चुकी करतायत फलंदाज.
तर 5 चेंडू 8 धावा पुढील चेंडू आपण पाहतोय. संदीप यावेळेस कव्हर ड्राईव्ह केला गेलाय. क्या बात आहे, क्लास कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. व्हॉट अ शॉट. यस डीजे. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. तर आता मात्र या ठिकाणी समीकरण सोपं होतंय. 4 चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी. जबरदस्त क्लासिक कव्हर ड्राईव्ह आपण बघितले. संदीप सत्यवान याच्याकडून काय फलंदाजीचं प्रत्येकरण दाखवलं इथं. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. तर मात्र या ठिकाणी एक शतरक्षक थोडासा डीपला घेतला जातोय. पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज मयूर पाटील याचा. 4 चेंडू 4 धावेची गरज. आता मात्र या ठिकाणी शरीराचा वेध घेतोय. चेंडू शरीरावर आदळतोय. तत्पूर्वी एक सिंगल धाव देखील लेगबायच्या स्वरूपाने पूर्ण केली जाते. तर आता मात्र 3 चेंडू आणि विजयाकरता 3 धावेची गरज ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर विजय व्हायचा असेल तर. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात काही शंका नाही, कारण 3 चेंडू आणि 3 धावेची गरज या ठिकाणी खारबाव संघाला. आता मात्र प्रदीप यावेळेस हो 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 हो, क्या बात है. जबरदस्त. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी आपण सामना स्थिती पाहतो. प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार स्थितीमध्ये जाऊन ठेवतोय. काय सामना पाहायला भेटतो प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हा जबरदस्त सामना या ठिकाणी आपण पाहतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 3 धावीची गरज. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल. त्याच प्रकारे आपण हा सामना पाहतोय. निश्चितच असेच सामने पाहण्यासाठी प्रेक्षक हे गर्दी करतात, कारण कुठल्याही स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात प्रेक्षक. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवर येतोय. चुकी केली जाते. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. हो 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 हो, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. निश्चितच जर ही दुसरी धाव घेऊ दिली नसती तर 1 चेंडूवर 2 धावा राहिल्या असत्या. तर या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग असोसिएशनचा नियम असल्यामुळे तुम्हाला 1 चेंडूमध्ये 1 धाव करावीच लागेल. काय सामना होतोय, जबरदस्त सामना. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक भिवंडी आदिवासी एकता सुशेन. कधी झाला ना कधीच होणार नाही असा आयोजन लयच भारी. तर लवकर विजय साजरा करायचा होता, त्याच्यामुळे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला. तर नवीन फलंदाज रोहिदास वडाली. 1 चेंडू आणि 1 धावीची गरज विजयाकरता. पुढील सामना देखील एक रफ अँड टफ सामना पाहणार आहोत, कारण समोरचा संघ आपण पाहतोय निश्चितच रँकिंगमध्ये असेल. फिरिंगपाडा संघ एक चांगला संघ मानला तर चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी देखील त्या संघाकडे आहे. तोच फिरिंगपाडा संघ नाणेफेक जिंकली गेली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली. एक चेंडू आणि 1 धाव. काय सामना होतो शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत या ठिकाणी. चला घाई करा प्लीज. निश्चितच 1 चेंडू 1 धाव. काय अनेक सामने असे झाले ते या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू आणि 1 धाव असताना देखील पालिवली संघ जयेश यांनी एक सुंदर झेल घेऊन या ठिकाणी विजय साजरा केले गेले पालवली संघाने. यास 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह केला गेलाय आणि विजय साजरा केला जातो या ठिकाणी. हार्ड लक बेलवडी संघ. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. तर यापुढील आपण समालोचन ऐकणार आहोत. निश्चितच एक पालघरचा बुलंद आवाज असं म्हणावं लागेल. प्रमोदजी सेडगे यांच्याकडे जातोय. उठू प्रमोदजी. Hello, check.
थँक्यू व्हेरी मच संजय लाथाड यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि पहिल्या मॅचसाठी आपण पाहिलं समीर ठाकरे यांचा आवाज आपण ऐकत होतात. या दोन्ही समालोचकांचा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर मॅन ऑफ द मॅचकडे